नमस्कार. मेरे अधिकार मेरी जिम्मेदारी हे ब्रीदवाक्य असलेलं मर्जी या सामाजिक संघटनेच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज महिलांविषयी कायदे या विषयावर माझं मत मांडण्याची मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझं नाव ॲडव्होकेट तृप्ती पाटील. मी कल्याण न्यायालयामध्ये गेली 10 वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि विशेष करून महिला आणि बालकांविषयी जे काही अत्याचार होतात त्यांच्या विरोधात जे काही अत्याचार विरोधातले त्यांना जे काही न्याय मिळवून देण्याचं काम करायचं असतं त्यासाठी मी सतत झटत असते. आणि आजचा जो विषय आहे महिलांविषयक कायदे, महिला दिनाचे औचित्य साधून हा जो कार्यक्रम ठेवला गेलेला आहे, तर महिलांना त्यांच्याविषयी काय काय अधिकार आहेत, काय काय कायदे आहेत ज्याचं संरक्षण त्यांना मिळू शकतं त्या विषयावर आज मी बोलणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की जसं आपल्या भारत देशावरती इंग्रजांनी फार वर्षापूर्वीपर्यंत राज्य केलेलं होतं, पण त्यांच्या राज्यकारभारादरम्यान त्यांनी अनेक प्रकारचे कायदे आपल्याला कायद्यांची ओळख करून दिली होती किंवा कायदे अंमलात आणलेले होते. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम होते की आपल्याकडे जी सती प्रथा होती त्याच्यावरती प्रतिबंध आणणारा कायदा आणला होता की द प्रोहिबिशन ऑफ सती प्रथा, की ज्या महिला ज्यांचे पती चे निधन होतं तर त्या अशा पतींचं निधन झालं की त्यांच्या चितेवरती जेव्हा त्यांना स्मशानामध्ये जाळण्यासाठी नेत होते अंत्यसंस्कारसाठी, तेव्हा त्या बाईला सुद्धा त्या चितेवरती स्वतःचा बळी द्यावा लागत होता. त्याला सती प्रथा म्हणत होते आणि ती अमानवीय अशी प्रथा होती. काही समाज सुधारकांनी त्यांचा विरोध केला आणि इंग्रजांचा सुद्धा याच्यामध्ये पाठिंबा होता आणि सती प्रतिबंध कायदा अंमलात आला आणि तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये सती प्रथा ही पूर्णपणे बंद झालेली आहे. 1987 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि हा कायदा म्हणजे संपूर्ण भारत देशात लागू पडलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा एक कायदा होता डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 की ज्याच्यामध्ये हुंडा म्हणजे एखाद्या महिलेचं लग्न झालं किंवा लग्नाच्या पूर्वी तिच्यावरती हुंडासाठी खूप तिच्यावरती अत्याचार केले जातात, तिला प्रताडित केलं जातं आणि त्याच्यापासून त्या महिलेचं संरक्षण व्हावं यासाठी डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आला. डावरी प्रतिबंध कायदा म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा आणण्यात आला आणि त्या कायद्याअंतर्गत त्या महिलेला, लग्न झालेल्या महिलेला सासरच्या मंडळीकडून कुठल्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक छळ होत असेल, पैशांची वारंवार मागणी होत असेल किंवा तुझ्या माहेरातून पैसे घेऊन ये, आम्हाला गाडी घ्यायची आहे, आम्हाला घर बांधायचं आहे, असे वेगवेगळ्या विविध अशी कारणं सांगून सतत पैसे मागितले जातात. तर अशा वेळेस हा डावरी प्रतिबंध कायदा जो आहे तो अंमलात आलेला आहे. त्याचं संरक्षण त्या महिलेला मिळू शकतं आणि त्या सासरच्या मंडळींच्या विरोधात ते त्याच्यामध्ये तक्रार करू शकतात. तर या जे काही हुंडा प्रतिबंध कायदा आहे त्याच्यामध्ये फक्त शारीरिक अत्याचार किंवा पैशांची मागणीच नाही, तर त्याच्यामध्ये जर मानसिकरित्याही तिला टॉर्चर केलं जात असेल, मेंटल हॅरेसमेंट होत असेल, की जसं मारहाण तर होतच असेल, पण त्याचबरोबर जर ती सावळी असेल, गोरी नसेल दिसायला, तर त्याच्यावरनं सासू किंवा नंदा किंवा कोणीही घरातली सासरची मंडळी तिला वारंवार सांगत असेल का तू तर काळीच आहे, तुझ्यापेक्षा चांगली गोरी बायको माझ्या मुलाला मिळाली अशी, अशा प्रकारचे टोमणे मारणे किंवा जेवणामध्ये काही त्रुटी राहिल्या किंवा जेवणावरून सतत टोमणे मारणे किंवा तुझ्या आईवडिलांनी काहीच दिलं नाही, आमचा मान अपमान केला नाही लग्नाच्या वेळेस, ते सतत उणे काढत राहतात. आणि अशा सासरच्या मंडळींच्या छळाविरोधात एखादी महिला या कायद्याअंतर्गत संरक्षण मागू शकते, केस दाखल करू शकते. आणि जर त्या नवविवाहित महिलेचा म्हणजे लग्न झाल्याचा 7 वर्षाच्या आत जर संशयास्पद मृत्यू होत असेल तर हा कायदा लागू होतो. कारण की असं या कायद्यामध्ये आहे की पहिली 7 वर्ष ही एका नवविवाहितासाठी खूप महत्वाची असतात. त्याच काळादरम्यान जर सासरच्या मंडळींकडून छळ होत असेल तर या कायद्याअंतर्गत त्या मुलीला त्याचं जर तिने आत्महत्या केली असेल किंवा तिचं काही संशयास्पद मृत्यू झाला असेल तर त्याच्यामध्ये तिला या केस अंतर्गत सासरच्या मंडळींवरती गुन्हा नोंद होतो
आणि त्यांना अटक होऊ शकते आणि मग पुन्हा तपास झाल्यानंतर जर ते सिद्ध झालं तर त्यांना सजाही लागू होऊ शकते. त्याच प्रकारे महिलांना विशेष वेगवेगळे असे कायदे आहेत. त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड आहे, भारतीय दंड संहिता, जी 1860 मध्ये म्हणजे 1860 मध्ये अंमलात आलेला आहे. आणि त्या कायद्यामध्ये असे अनेक कलम आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना संरक्षण मिळतं. आपल्याला महिलांना अनेक वेळा माहिती नाही की आपल्यासाठीचे काय काय कायदे आहेत. तर याच्यामध्ये इंडियन पिनल कोडमध्ये काही काही कलम असे आहेत की जे मी आज मला वाटतं सांगणं गरजेचं आहे. की आपण बघतो की तरुण मुली क्लासला शाळेत जात असताना त्यांना मोठी एक अडचण होत असते, तर ती गल्लोगल्ली नाक्यावरती उभे राहणाऱ्या टार्गेट मुलांचा त्रास होत असतो. जाता येता ते टोमणेबाजी करतात किंवा शेरेबाजी करतात, मुलींना बघून शिटी मारतात किंवा मुलींना बघून एखादं गाणं म्हणतात. तर अशा वेळेस अशी जर कोणी एखाद्या मुलांनी शिटी मारली, म्हणजे सतत असा प्रकारचा त्रास होत असेल त्या मुलीला, की ठराविक मुलगा जर अशी शिटी मारत असेल सतत त्या मुलीला बघून किंवा गाणं म्हणत असेल, असं अश्लील प्रकारचे हावभाव करत असेल, तर कलम 294 हा आयपीसीचा कलम जो आहे त्या अंतर्गत अदखलपात्र गुन्हा म्हणजे नॉन कॉग्निझेबल असा गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे त्याच्या अंतर्गत एनसी होऊ शकते, तो रजिस्टर होतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला बोलवलं जातं जो कोणी त्रास देत असेल त्याला, आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलून समज दिली जाते की असे प्रकार पुणे त्यांनी करू नये म्हणून. आणि याच्यामध्ये अटक वगैरे होत नाही, हा अदखलपात्र गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याची अशी विशेष दखल घेणं इतकं कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही. त्याच प्रकारे 504 आहे ते शिवीगाळीचं आहे की एखादी मुलगी दिसली किंवा महिला दिसली तिला शिवीगाळ करणं किंवा कुठल्याही व्यक्तीला शिवीगाळ करणं हा गुन्हाच आहे आणि तो 504 कलमाखाली त्याच्यावरती गुन्हा नोंद होऊ शकतो. त्याचप्रमाणे 509 कलम जो आहे तो एखाद्या महिलेचा आत्मसन्मानाला ठेस पोहोचत असेल, म्हणजे तिला समोरच्या व्यक्तीने असं वर्तन केलं असेल की जेणेकरून किंवा असे शब्द वापरले असतील की ज्याच्यानी तिला लज्जा उत्पन्न होईल मनामध्ये, किंवा कुठल्याही अशा प्रकारचे हावभाव केले, चाळे केले आणि तिला ते एखाद्या स्त्रीला ते शर्मनाक वाटलं, तर हा कलम 509 लागू पडतो भारतीय दंड संहितेचा आणि त्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद होऊ शकतो आणि त्या व्यक्तीला अटकही होऊ शकते. असे आपल्याकडे अनेक उदाहरणं आहे की असे काही जे विकृत पुरुष समाजामध्ये फिरत असतात तर ते वेडेवाकडे चाळे करून दाखवतात किंवा आपला पॅन्टची झीप काढून त्याच्या म्हणजे आपलं ते जे प्रायव्हेट पार्ट आहे ते बाहेर काढून दाखवून त्या स्त्रीला हे करण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी विशेष प्रकारचे अश्लील चाळे करत असतात. तर अशा वेळेस हे कलम 509 लागू होऊ शकतो. किंवा नुसतं बोलणं की मला माहिती तू काय आहेस आणि तुला मी काय करतो बघ किंवा तुला चल घेऊन जातो, असं प्रकारे काही जरी बोलणं झालं तरी पण ती महिला त्या पुरुषाविरोधात कलम 509 मध्ये तक्रार करू शकते. त्यानंतर आहे कलम 354 जो विनयभंग आपण म्हणतो की विनयभंग झाला असे आपण बरेच पेपरामध्ये तक्रारी किंवा असे वाचत असतो बातम्या. तर हे विनयभंग पण असा प्रकार आहे की कोणीतरी छुपा स्पर्श करत असतो आपल्या शरीराला, म्हणजे जे स्त्रीचे असे शरीराचे भाग आहे की तिथे स्पर्श करू नये अशा ठिकाणी जर स्पर्श केला असेल तर त्याला विनयभंगचा जो 354 कलम आहे त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. 354 मध्ये 4 प्रकार आहे, अ ब क ड असं 4 प्रकार आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ज्या काही कृत्य घडलेले असेल तर ते त्याप्रमाणे लागू होतील. आणि स्टॉकिंग एक आहे 354 ड की एखाद्या मुलीचा किंवा महिलेचा पाठलाग करणे, म्हणजे कोणीतरी गुंड प्रवृत्तीची मुलं किंवा व्यक्ती असे जर त्या महिलेचा किंवा मुलीचा सतत पाठलाग करत असेल आणि त्याच्याने तिला फार मेंटल हॅरेसमेंट होत असेल, म्हणजे तिच्यामध्ये एक भीतीयुक्त वातावरण तिच्या मनामध्ये तयार होत असतं आणि सहसा घरामध्ये कोणाला सांगू शकत नाही त्या मुली आणि भेदरून जातात. तर अशा वेळेस न घाबरता कलम 354 ड जो स्टॉकिंग आहे, या स्टॉकिंगच्या कारणाने अनेक मुलींनी आत्महत्या केल्याचे प्रकार पण आपल्या एनसीआरचे आकडे सांगत असतात. तर अशा प्रकारचे 375 कलम जो आहे तो कलम आहे बलात्काराचा, की जर एखाद्या स्त्रीच्या मर्जीविरुद्ध तिच्याबरोबर शारीरिक संभोग केला गेला तर तिला फसवून नेलं किंवा तिला उचलून नेलं तर त्या प्रकारचे किडनॅपिंग किंवा बलात्काराचा गुन्हा 375 कलमाखाली नोंद होऊ शकतो. हे असे अनेक प्रकारचे कलम भारतीय दंड संहितामध्ये आहे जे महिलांना संरक्षित करतात. त्याचप्रमाणे दुसरं आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स 2005.
म्हणजे हा जो कायदा आहे तो महिलेचा घरगुती हिंसाचारापासून बचाव करण्यासाठीचा कायदा आहे. तर याच्यामध्ये शब्द जो आहे घरगुती हिंसाचार, तर जसं 498चं मी म्हटलं की हुंडा प्रतिबंध कायद्यामध्ये जसं आहे की फक्त शारीरिक मारहाण नव्हे तर मानसिक त्रास जो देत असेल, जे काही त्यांना टोमणेबाजी करत असेल, अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा या कायद्याअंतर्गत येतं. आणि हा कायदा जो आहे हा कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करता येत नाही. यासाठी त्या पीडित महिलेला एकतर सरळ न्यायालयामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली तक्रारी अर्ज दाखल करता येतो. आणि या कायद्याअंतर्गत त्या स्त्रीला 3 प्रकारचे संरक्षण मिळतात. पहिलं आहे की तिला जे काही ज्या घरामध्ये ते राहतात त्याच घरामध्ये तिला राहण्याचा अधिकार मिळावा. कारण अनेक वेळा सासरची मंडळी किंवा नवरा त्या स्त्रीला घरातून हाकलून देतात. तर अशा वेळेस त्या बाईला राहण्याचा जर कुठेही आसरा घेण्यासाठीचं ठिकाण नसेल तर मग तिला न्यायालयातून हा निवारा, म्हणजे ज्या ठिकाणी सासरची मंडळी राहतात किंवा सासरची प्रॉपर्टी असेल त्या ठिकाणी तिला शेअर्ड हाऊस होल्ड म्हणतात की जिथे एकत्रपणे ते राहतात, तर अशा ठिकाणी तिला राहण्याचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून असे आदेश केले जातात. आणि दुसरं आहे की तिचं भरण पोषणाचं, की तिला जे काही ह्या काळादरम्यान तिला घरातून हाकलून दिलं आहे किंवा जो काही त्रास तिला झालेला आहे त्या काळापासून ते ऑर्डर झाली असेल तेव्हापासून त्याला ती अमुक एक रक्कम पोटगीची म्हणून त्या स्त्रीला द्यावी लागते. जर त्या स्त्री बरोबर मुलं पण असतील तर त्या मुलांच्या सुद्धा भरण पोषणाचा प्रश्न असतो. आणि त्या स्त्रीने जावं कुठे, जर ती बाई जास्ती शिकलेली नसेल आणि नोकरी करणारी नसेल तर त्या बाई पुढे घर चालवणं हा एक मोठा प्रश्न असतो किंवा मुलांचा सांभाळ कसं करणं हा फार मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळेस त्या महिलेने जावं कुठे, तर न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर त्याच्यामध्ये त्या महिलेला पोटगी सुरू होते. आणि जशी त्या पतीची इन्कम असेल, म्हणजे जशी त्याची पगाराची रक्कम असेल त्या अनुषंगाने न्यायालय तसा आदेश करतात. आणि मुलं असतील तर मुलांच्या भवितव्यासाठी आणि त्या स्त्रीच्या रोजच्या रोजंदारीचा जो काही व्यवहाराचा खर्च असतो तसा महिन्याला पोटगीची रक्कम अमुक एक देण्यासाठीचा हुकूम करते. आणि त्याचप्रमाणे तिला मारहाण न करणे, म्हणजे तिच्या संरक्षणासाठीचे आदेश करतात की जर तिला मारहाण झाली तर ती पुन्हा न्यायालयामध्ये दाद मागू शकते किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकते. तर अशा प्रकारे हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टमध्ये महिलेला संरक्षण मिळू शकतं. याच्यामध्ये असे अनेक प्रकार आहेत, जसे मी म्हटलं की मानसिक आणि शारीरिक. तर याच्यामध्येही असंच आहे की जर मानसिकरित्या तिचा छळ होत असेल, काही वेळेला तू वेडीच आहेस असं म्हणून ही वेडी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा ओळखीच्या डॉक्टरांकडून तशा प्रकारचं सर्टिफिकेट आणून दाखवलं जातं न्यायालयापुढे की ती सुरुवातीपासूनच अशी वेडसर आहे किंवा अशा तिच्या वेडसर वागण्यामुळे आम्हाला त्रास होतोय असं सासरच्या मंडळींचा स्टँड असतो. पण अशा वेळेस त्या महिलेच्या बाजूनी हा कायदा उभा राहतो आणि त्या महिलेला न्याय मिळण्यास मदत होते. त्याचप्रकारे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस, म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं होणारा लैंगिक छळ, हा पण एक महत्वाचा कायदा आहे जो 2013 साली आलेला आहे. याच्यामध्ये प्रतिबंध आणि त्याचा म्हणजे अशा कृत्यांचा प्रतिबंध करणे त्यासाठी हा कायदा आहे. आणि हा कायदा अजून बऱ्याचशा व्यवस्थापनांमध्ये माहिती नाही. हा एक फार चांगला कायदा आहे की महिलांना नोकरीच्या ठिकाणी फार मोठं संरक्षण मिळतं. की अनेक वेळा असं होतं की नोकरीच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या अशा नजरांचा सामना करावा लागतो किंवा काही शेरेबाजा करतात त्याचा सामना करावा लागतो किंवा काही वेळेला नोकरी टिकवण्यासाठी त्यांचे जे वरिष्ठ असतात त्यांच्याकडनं अवास्तव मागणी केली जाते. तर अशा सगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आणि काही वेळेला नोकरी टिकली पाहिजे किंवा घराची परिस्थिती अशी नाही की ती नोकरी सोडून देऊ शकते, कारण प्रत्येक ठिकाणी तिने नोकरी सोडून दुसरीकडे जॉईन होणं हे शक्य नसतं. आणि त्यामुळे अशा जे काही त्यांच्या मागण्या असतात वरिष्ठांच्या त्या काही वेळेला मजबुरीत मान्य करत जातात. पण त्यांच्यासाठी हा कायदा आहे की त्यांनी पुढे यावं आणि प्रत्येक व्यवस्थापन जिथे 10 पेक्षा जास्ती कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोनही कर्मचारी असतील तर तिथे कमिटी नेमली पाहिजे. त्याला आयसीसी कमिटी म्हणतात, इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. त्याची स्थापना हे प्रत्येक व्यवस्थापनामध्ये, तो गव्हर्नमेंट असो, सेमी गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो, त्याच्यामध्येही केलीच गेली असली पाहिजे असं या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि अशा कमिटी समोर ती महिला लेखी तक्रार देऊ शकते, तोंडी सुद्धा सांगू शकते.
आणि या कमिटीमध्ये 5 सदस्य असतात. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांपैकीच, याच्यामध्ये मॅनेजमेंटचा कुठलाही सदस्य नसतो. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांपैकी 3 सदस्य निवडले जातात आणि एक सदस्य जो आहे तो एक सामाजिक कार्यकर्ता, विशेष करून महिला, आणि जर वकील असेल तर ती योग्य व्यक्ती त्या पदावरती काम करते आणि काउन्सिलिंग किंवा जे काही कायदेशीर सल्ले देणं किंवा जे काही या तक्रारी येतात त्याच्या अनुषंगाने ते निर्णय देऊ शकतात किंवा त्या तक्रारीचा निकाल लावू शकतात. की त्या तक्रार आल्यानंतर संबंधित ज्या व्यक्तीविरोधात तक्रार दिलेली आहे तर त्या व्यक्तीला बोलवलं जातं, त्याचंही म्हणणं ऐकलं जातं आणि त्याप्रमाणे जर तो खरोखर दोषी असेल तर त्याला कामावरनं कमी सुद्धा करण्यात येतं किंवा त्याला सस्पेंड केलं जातं किंवा त्याला त्यांचा जर व्यवस्थापनाच्या दुसऱ्या शाखा असतील तर तशा दुसऱ्या ब्रांचेसमध्ये त्यांना शिफ्ट केलं जाईल. म्हणजे ही अशा प्रकारची ही समिती प्रत्येक ठिकाणी असणं आवश्यक आहे. जर ही कमिटी कोणी स्थापन केलेली नसेल आणि जर डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या लक्षात आणून दिलं तर त्यांना 50,000 रुपयेपर्यंत दंड अशी रक्कम आहे आणि त्याच्यावरती त्यांना नोटीस पाठवली जाऊ शकते. म्हणूनच याच्यामध्ये हे सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस जे आहे, महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारं छळ, तर या ठिकाणी त्या महिला स्वतःला सुरक्षित करून घेऊ शकतात आणि आपल्यावर होणारा जो काही अन्याय आहे, लैंगिक छळ जो होत असतो, म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला प्रश्न पडला असेल की लैंगिक छळ म्हणजे काय होतो कामाच्या ठिकाणी. तर जसं मी म्हटलं की येता जाता जसं ऑफिसमध्ये एंट्री करते एखादी महिला तर एखादा पुरुषांनी लगेच तिला बघून डोळा मारणं किंवा मग काहीतरी अरे वा आज एकदम फटाका बनके आ गई, अरे वा क्या आज आयटम दिख रही है, असे कलरफुल रिमार्क्स पास करणं हे सुद्धा या कायद्यामध्ये गुन्हा ठरतो. जर त्या शेरेबाजीमुळे त्या महिलेला कम्फर्टेबल वाटलं नाही किंवा ती अस्वस्थ झाली तर ती या विरोधात कंप्लेंट करू शकते. किंवा तुम्हाला जसं मी आधी म्हटलं की जशा काही लैंगिक संबंधासाठीच्या मागण्या केल्या जातात की तरच तुझी नोकरी तरच तुला प्रमोशन देईन किंवा तरच तुझी नोकरी राहील, नाहीतर मग तुला कामावरनं काढून टाकेन, किंवा कधी कधी इन्क्रीमेंटसाठी सुद्धा अशा प्रकारचे आमिष दाखवली जातात आणि शारीरिक संबंध बांधण्यासाठी मजबूर केलं जातं महिलांना. तर हा एक चांगला कायदा आहे. याचा प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल ऍक्ट असा हा आहे. त्याचप्रमाणे दुसरा अजून एक कायदा आहे की इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे स्त्रियांचं जे बिभत्स चित्रीकरण केलं जातं त्याच्या विरोधात हा कायदा आहे आणि तो आलेला आहे 1986 मध्ये. म्हणजे हे बरेचसे नवीन कायदे आहेत जे मला वाटतं की बऱ्याचशा महिलांना माहिती नसतील की हे कायदे आपल्यासाठी आहेत. तर आता हा कायदा काय आहे तर आपण बघतो की अनेक वेळा टीव्हीमध्ये जाहिराती बघतो आपण किंवा बाहेर पोस्टर्स मोठमोठे लावलेले आपण बघतो जाहिरातीचे. तर त्याच्यामध्ये जिथे महिलेचा काहीही संबंध नसतो अशा प्रकारे महिलांना अगदी तोकड्या कपड्यांमध्ये त्या जाहिरातीमध्ये उभ्या केल्या जातात. का तर लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या प्रोडक्टचं आकर्षक जाहिरात कशी करता येईल किंवा लोक आकर्षित कसे होतील आपल्या प्रोडक्टकडे, तर त्यासाठी हे अशा प्रकारचे महिलांना तोकड्या कपड्यांमध्ये तिथे चित्रित केलं जातं. तर अशा चित्रीकरणाच्या विरोधात म्हणजे असे पोस्टर्स जर एखाद्या सामान्य व्यक्तीने बघितले तर त्याच्या विरोधात तो तक्रार करू शकतो. आपण बरेच वेळा बघतो की जे 3rd ग्रेड फिल्म्स असतात तर तशा फिल्म्सचे बरेचसे पोस्टर्स आपण ट्रान्सफॉर्मरवर किंवा रेल्वेच्या ब्रिजच्या भिंतीवर अशा अनेक ठिकाणी आपण बघतो की चिटकवलेले असतात आणि आंबट शौकीन लोक ते बघून हे करत असतात. पण जेव्हा एखाद्या स्त्रीला ते बघून वाईट वाटतं की अरे कसं घाणेरड्या प्रकारचं पोस्टर इथे लावलेलं आहे, तर आपण बघून निघून जातो किंवा आपण फक्त तोंड फिरवून निघून जातो. तर तसं न करता आपण कंप्लेंट देऊ शकतो लोकल पोलीस स्टेशनला आणि त्याप्रमाणे ते पोलीस स्टेशन शोधून काढतं की हे पोस्टर कोणी लावलेलं आहे आणि ज्यांनी कोणी लावलेले असेल तर त्या पोस्टर किंवा त्या कंपनीच्या विरोधात, त्या प्रिंटरच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये त्या महिलेचं चित्रीकरण करणारं असे काही पोस्टर्स असतील ते नुसतं प्रसारित करणं नाही तर त्याचा प्रचार करणं किंवा वाटप करणं, म्हणजे असे पत्रकं वाटप करणं किंवा काही आपण बघतो असं साहित्य असतं ज्याच्यामध्ये महिलांचे बिभत्स फोटोज असतात आणि तशी पुस्तकं तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी अशी छापलेली पुस्तकं असतात. तर अशी पुस्तकं जी आहेत पब्लिकेशन त्याच्या विरोधात पण आपण कंप्लेंट करू शकतो आणि महिलांना न्याय देऊ शकतो. आता तुम्हाला उदाहरण सांगू शकते मी की आपण बघतो की शेव्हिंग क्रीमची जाहिरात असते
किंवा शेव्हिंग क्रीम नाही तर रेझरची जाहिरात असेल तर त्या रेझरनी दाढी करणारा पुरुष दाखवतं आणि त्याच्या मागे तोकड्या कपड्यांमध्ये स्त्री त्याला बिलगून उभी राहते, अशा प्रकारची जाहिरात दाखवली जाते. तर ह्या जाहिरातीमध्ये स्त्रीचा काही संबंध आहे का? आता रेझरनी तो पुरुष दाढी करतो आहे आणि त्या महिलेचा काही संबंध आहे का? तर अशा काही जाहिराती आहेत. आपण असे जर लक्ष द्यायला लागलो तर अशा अनेक जाहिराती आहेत जिथे महिलेचा काहीही संबंध नाही, पण त्यांचं असं तोकड्या कपड्यांमधलं चित्रीकरण केलं जातं जाहिराती आकर्षक बनवण्यासाठी. आणि आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असतो तेव्हा आपण बघतो की हायवेला किंवा रोड साईडला आपण मोठे मोठे असे पोस्टर्स लागलेले असतात, ज्याच्यामध्ये एखाद्या कपड्याच्या दुकानाची जाहिरात असेल तर त्याच्यामध्ये पण असे महिलांना तोकडे कपड्यांमध्ये दाखवलं जातं आणि त्या दुकानांची जाहिरात केली जाते. तर हे सगळं फारच हे आहे, म्हणजे दुःखदायक आहे की अशा महिला अशा ठिकाणी आवाज उठवायला पाहिजे तिथे आवाज उठवत नाही. आणि जो काही महिलांना हा त्रास होत असतो की असे चित्रीकरण केलेले पोस्टर्स झळकवलेले असतात, तिथे काही वेळेला आपल्याला महिलांना सुद्धा मानवरती करून बघण्याची लाज वाटत असते. तशा वेळेस कुठलीही महिला कुठलाही व्यक्ती तक्रार नोंदवू शकतो. त्याचप्रमाणे क्रिमिनल अमेंडमेंट एक्ट 2013 मध्ये आलेला आहे. त्या अमेंडमेंट अंतर्गत बऱ्याचशा या ज्या काही फौजदारी कायदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेलेल्या आहेत आणि त्या सुधारणेप्रमाणे शिक्षा वाढवल्या गेलेल्या आहेत. जसं मी म्हटलं की बलात्काराचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पण अनेक प्रकार आहे की बलात्कार कोण कोणावर करतो त्या कृत्याच्या आधारावर किंवा जसा गुन्हा असेल त्याप्रमाणे ते कलम लावले जातात. आता एकापेक्षा अधिक व्यक्तीने जर बलात्कार केला असेल एखाद्या महिलेवर किंवा मुलीवर तर त्या बलात्काराचं कलम 376 लागतो, गँगरेप म्हणतो आपण. तर तशा प्रकारचं ते गँगरेपचं कलम लागू शकतो आणि त्या महिलेला त्या गुन्हा घडल्यानंतर पोलिसांचं संरक्षण मिळतं आणि त्यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं किंवा शासनाकडनं त्यांना मनोधैर्य योजनेतून कॉम्पन्सेशनची रक्कम देण्याची व्यवस्था केली जाते. अशा प्रकारे मनोधैर्य स्कीम म्हणून गव्हर्नमेंटची स्कीम आहे. नालसा आहे जे नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे, सुप्रीम कोर्टाची संस्था आहे, त्याच्यामार्फत प्रत्येक राज्याला अमुक फंड पाठवला जातो आणि त्या फंडातून या महिलांना अशा ज्या काही पीडित महिला आहेत त्यांना आर्थिक मदत मिळते. की काही वेळेला बलात्कारासारख्या प्रकरणातून त्या महिलेला काहीतरी एखादा शरीराचा अवयव गमावा लागलेला असतो किंवा अशी काही म्हणजे क्रूर घटना तिच्यावर झाली असेल बलात्काराच्या वेळेस, जसं गँगरेप सारखं प्रकरण आहे किंवा फार प्रताडित करून तिच्यावरती बलात्कार केला गेला आहे आणि तिचं गर्भाशय निकामी झालेलं आहे किंवा एखादा शरीराचा अवयवच निकामी झालं की जेणेकरून ती नॉर्मल लाईफ जगू शकत नाही. तर अशा वेळेस त्या महिलांना या आर्थिक मदतीचा उपयोग होतो आणि त्यांना पुढे सन्मानाने समाजात जगण्यासाठी त्या आर्थिक मदतीचा उपयोग होतो. त्याचप्रकारे अजून एक आहे की नॅशनल कमिशन फॉर वुमन ऍक्ट, म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाचा हा एक कायदा आहे की कुठलीही महिला जिथे त्यांची तक्रार ना पोलीस दखल घेत आहेत की नाही, कुठलीही सरकारी संस्था त्या महिलेची दखल घेत आहे आणि त्या महिलेला फार त्रास होत असेल तर अशा महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार देऊ शकतात आणि त्या महिला आयोगामध्ये तक्रार दिल्यानंतर महिला आयोगाच्या ज्या प्रतिनिधी असतात ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असतात. तर त्या ठिकाणच्या त्या सदस्यांना ज्या ठिकाणाची ती तक्रार असेल तिथे ती पाठवली जाते आणि त्या तक्रारीचं योग्य ते निराकरण केलं जातं आणि त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. बरेच वेळा असं होतं की घरगुती भांडणामध्ये जेव्हा महिला एखादी जाते पोलीस स्टेशनला तेव्हा पोलीस सरळ हात झटकतात की हे तुमचं नवरा बायकोचं भांडण आहे, तुम्ही तुमच्या परीने सॉल्व्ह करा आणि हा सिव्हिल मॅटर आहे तर तुम्ही न्यायालयात दाद मागा आणि न्यायालयातून तुमची जी काही तक्रार आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे शक्यतो पोलीस त्यांना बाहेर पाठवत असतात. तर प्रत्येक पोलीस स्टेशनला अशी एक महिला विभाग असतो जिथे महिला आपली एखादी तिकडे महिला अधिकारी असते, पोलीस अधिकारी, तिथे जाऊन सुद्धा सांगू शकतात तक्रारी आपल्या. जर तिथे सुद्धा दखल घेतली नाही आणि वरच्या लेवलपर्यंत मंत्र्यांपर्यंत सुद्धा पत्र पाठवलेले असतील, कोणी तक्रारीची दखल घेतली नसेल किंवा तक्रार नोंदवली नसेल, फार गंभीर गुन्हा घडला असून सुद्धा, तर अशा वेळेस महिला आयोग स्वतः हस्तक्षेप करतात. आता आपण बघतोय की जसं वेगवेगळी प्रकरणं गाजत आहेत आज मीडियामध्ये, पूजा चव्हाणचं प्रकरण असो किंवा अशा प्रकारचे जे काही मोठ्या मोठ्या केसेस झालेल्या आहेत, हाथरसचं प्रकरण झालेलं आहे, हैदराबादमध्ये ज्या डॉक्टरवरती अशा गँगरेप झाला होता आणि तिला जाळून टाकण्यात आलं होतं,
तर अशा वेळेस महिला आयोगाचा रोल फार मोठा होत असतो आणि अशा वेळेस पोलिसांनी तक्रार दाखल केली नसेल किंवा तपासामध्ये हलगर्जीपणा करत असेल तर महिला आयोगाच्या या कायद्याची एवढी शक्ती आहे की महिला आयोगाकडे तेवढे पॉवर्स आहेत की ते पोलिसांना आदेश करू शकतात की या प्रकरणामध्ये तुम्ही तक्रार दाखल करा आणि पुढची कारवाई करा. अशा प्रकारे हा कायदा महत्वाचा ठरतो आहे महिला आयोगाचा. त्याचप्रमाणे पोक्सो हा जो एक कायदा आहे की 18 वर्षाखालील लहान मुला मुलींवरती जे काही लैंगिक अत्याचार होतात त्यांच्यापासून संरक्षण मिळणारा हा अधिनियम आहे. म्हणजे बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 मध्ये अंमलात आलेला आहे. कारण की असं बरेच घटनांमधून लक्षात आलं की या ज्या काही 18 वर्षाखालील मुला मुलींवरती अत्याचार होतात हे फार गंभीर प्रकारचे असतात. कारण त्याच्यामध्ये शारीरिक इजा तर होतेच होते, पण त्या ज्या काही लहान मुलं असतात त्यांच्यावरती हा काही अत्याचार झाला असतो त्यांनी ते मानसिकरित्या फार खचून जातात आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं फार कठीण होऊन जातं. तर त्यांना संरक्षण मिळावं त्यासाठी हा कायदा आहे. त्या कायद्यालाच म्हटलेलं आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन, म्हणजे मुलांचं संरक्षण करण्याचा हा कायदा आहे आणि फार चांगला कायदा आहे. आणि आता अमेंडमेंट प्रमाणे फार कडक कायदा केला गेलेला आहे की जर एखादा व्यक्ती अशा एखाद्या 18 वर्षाखालील मुलींवरती, आजकाल मुलीच नाही तर मुलं सुद्धा सुरक्षित नाही, तर लहान मुलांवरती सुद्धा असे अत्याचार होऊ लागलेले आहेत. तर अशा प्रकारे जर अत्याचार कोणी केलेला असेल लैंगिक अत्याचार तर या कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन आणि त्याला लवकर याच्यामध्ये जामीन सुद्धा मिळत नाही असा हा कडक पोक्सो कायदा आहे. आणि याच्यामध्ये जर त्या बलात्कारानंतर त्याला मारून टाकण्यात आलेलं आहे, हत्या करण्यात आलेली आहे किंवा अशा प्रकारे त्या बाळावरती अत्याचार झालेला आहे की त्याच्यातून त्याचा मृत्यू ओढवलेला आहे, तर याच्यामध्ये आता जन्मठेपेची शिक्षा आणि फाशीची शिक्षा पण देण्याचं प्रावधान सरकारने केलेलं आहे. तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे असे गुन्हे आहेत की फक्त बलात्कारच झाला पाहिजे असं नाही, तर त्या लहान मुलांबरोबर लैंगिक चाळे करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आता लैंगिक चाळे म्हणजे कुठल्या प्रकारचे लैंगिक चाळे असू शकतात, तर याच्यामध्ये त्या मुलांना लहान मुलांच्या शरीरावरती, त्यांच्या शरीराच्या अशा भागांवरती की जिथे कोणाला हात लावण्याचा अधिकार नाही, त्यांचे जे गुप्त भाग असतात त्या शरीरावरती त्यांनी हात फिरवणं हा सुद्धा या कायद्याअंतर्गत गुन्हा आहे आणि तक्रार दाखल होऊ शकते. कारण अनेक वेळा आपण बघतो की या केसेसमध्ये जवळचे नातेवाईकच याचा गैरफायदा घेत असतात लहान मुलांचा सालसपणाचा किंवा जे काही ते निरागस असतात आणि ते त्यांना समजत नाही की आपल्याबरोबर काय घडत आहे आणि त्यांना याची जाणीव नसते. त्याच्यामुळे आता शाळांमधून पोलिसांनी सुद्धा मोहीम सुरू केलेली आहे. नवी मुंबई सारख्या विभागात आम्ही वेळोवेळी बातम्या बघितलेल्या आहेत की तिथे शाळांमध्ये जाऊन पोलीस दिदी हा एक त्यांनी प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे की व्हॉट इज गुड टच आणि व्हॉट इज बॅड टच हे लहान मुलांना शिकवलं जातं की खराब स्पर्श कुठला आणि चांगला स्पर्श कुठला हे मुलांना ओळखता यावं यासाठी हे प्रयत्न केले जातात आणि अगदी लहान वयाच्या मुलांपासून हे शिकवलं जातं. आणि हे प्रत्येक पालकांनी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपलं मूल कुठे जातंय, कोणाबरोबर जातंय, आपण कोणाच्या ताब्यात सोपवतोय. आपण एक जागरूकता मनामध्ये ठेवून हे बघितलं पाहिजे की आपली मुलं सेफ हातामध्ये आहेत किंवा नाही. कारण की आज आपले जवळचे नातेवाईकच आपल्या मुलांवरती लैंगिक अत्याचार करताना दिसत आहेत. घरातले मामा असो, आजोबा असो, काका असो किंवा आपण जवळचे कोणी दादा असतात, मामा असतात, हे अशा प्रकारचे लोक आपल्याला वाटतात की नाही हे तर खूप निर्दोष नातं आहे किंवा आज तर वडील आणि मुलीचं नातं सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही, भाऊ आणि बहिणीचं नातं सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही. आमच्या समोर असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे मुलींवरती, लहान मुलांवरती अत्याचार केले गेलेले आहेत. तर अशा प्रकारच्या सगळ्या कायद्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे अनेक प्रकारचे कायदे आहेत ज्याचा फायदा हा महिलांना होऊ शकतो. त्याचप्रमाणे हिंदू मॅरेज ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये सज्ञान वयाची महिला आपल्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न करू शकते. तो सज्ञान असला पाहिजे आणि तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी ती स्त्री, हिंदू स्त्री कुठल्याही पुरुषाशी लग्न करू शकते. आणि त्याच्यामध्येच जर त्या लग्नाच्या नंतर तिला असं आढळून आलं की आता काही आपलं जमत नाही आणि आपलं राहणं शक्य नाही, तर इंडियन डायव्होर्स ऍक्ट पण आहे. म्हणजे आपल्याकडे विवाह विच्छेदनाचा कायदा पण आहे
की या हिंदू मॅरेज ऍक्ट मध्येच कलम 13 जो आहे तो विवाह विच्छेदनासाठी आहे, घटस्फोटासाठी आहे, की याच्यामध्ये जर महिलेला काही त्रास होत असेल आणि त्या व्यक्तीबरोबर नाही राहायचं तर ती घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये दाद मागू शकते. आणि कलम 13 मध्ये पण अनेक असे प्रकार आहेत, त्याचे सब क्लॉजेस आहेत की कुठल्या कुठल्या, म्हणजे आता मानसिक छळ होत असेल तर मानसिक छळाचा कलम आहे 13(1) हा मानसिक छळाचा कलम आहे. आणि 13(b) 13(2) जो आहे तर तो सहसंमतीने घटस्फोट घेण्याचा कलम आहे, की जर दोघांनाही पती पत्नीला वाटत आहे की आता आपल्या एकमेकांबरोबर राहणं शक्य नाही तर ती दोघंही संमतीने घटस्फोट घेऊ शकतात. आणि ज्या तारखेला घटस्फोट दाखल करतात त्याच्या 6 महिन्यानंतर विवाह विच्छेदनाचा म्हणजे घटस्फोट झाल्याचा आदेश मिळू शकतो. आणि अशा दाम्पत्यांना ज्यांना एकमेकांशी नाही जुळवून घ्यायचंय तर त्यांना असा घटस्फोट मिळू शकतो. किंवा क्रुएल्टी आहे, किंवा असे अजून कलम आहेत की ज्याच्यामध्ये पती, त्या महिलेचा पती 7 वर्षापर्यंत म्हणजे गायब झालेला आहे किंवा गुमशुदा आहे, की त्याचा काहीही थांगपत्ता लागत नाही, कंप्लेंट दाखल करून सुद्धा तो सापडून आलेला नाही, मिळून आलेला नाही आणि जोपर्यंत तो मृत आहे असंही कळालेलं नाही, तर अशी महिला 7 वर्ष वाट बघून त्यानंतर ती घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज करू शकते. आणि त्याची रितसर चौकशी करून न्यायालय सुद्धा त्याच्यामध्ये मग जर 7 वर्षानंतर पण तो पती तिचा समोर आला नाही, न्यायालयासमोर सुद्धा आला नाही, तर मग तिला घटस्फोट मिळू शकतो. किंवा अजून एक असा कलम आहे त्याच्यामध्ये की जर त्या पतीला असा काही रोग झालेला आहे की नॉन क्युरेबल आहे, की असा भयानक रोग झालेला आहे की तो आता त्याच्यातून बरा होऊ शकत नाही, आणि अशा वेळेस त्या स्त्रीला जर वाटत असेल की अशा व्यक्तीबरोबर मला राहायचं नाही, तरी ती या कलमाखाली घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकते आणि तिला घटस्फोट मिळू शकतो. त्याचप्रमाणे सक्सेशन ऍक्ट जो आहे आपला भारतीय वारसाचा हक्क कायदा, त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना 1955 नंतर जन्मलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क मिळतो. आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे की एकदा मुलीचं लग्न झालं की तिचं वडिलांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क निघून जातो, पण हे खूप चुकीचं आहे. 1955 नंतर जन्मलेल्या म्हणजे तो जो कायदा आलेला आहे त्याच्या अंतर्गत कुठलीही महिला असो तर त्याला जेवढा म्हणजे प्रत्येक मुलांना तेवढा समान हक्क त्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मिळतो. पण ती प्रॉपर्टी कुठली असायला हवी, ती मालमत्ता कुठली असायला हवी, तर ती वडिलोपार्जित मालमत्ता असायला हवी. आणि जर वडिलांनी स्वतःच्या कमाईने कमवलेली काही प्रॉपर्टी असेल आणि त्यांनी जर मृत्यूपत्र केलं असेल की आणि इच्छा दर्शवली असेल की माझी अमुक एक प्रॉपर्टी ह्यालाच जावी, 4-5 मुलं असतील त्याच्यापैकी एक मुलांना जर त्यांनी अशा वेगवेगळ्या कारण दाखवून वाटून दिलेली असेल तर ती त्याप्रमाणे मुलांना एक्सेप्ट करावी लागेल. फक्त वडिलोपार्जित जर मालमत्ता असेल तर त्याच्यातच समान हक्क मिळू शकतो. वडिलांच्या स्वकमाईतून उभी केलेली जी काही मालमत्ता असेल तर ते आई वडील स्वतः त्याची आपल्या परीने त्याचं विघटन करू शकतात आणि त्याप्रमाणे त्या मुलींना किती द्यायचं, मुलांना किती द्यायचं त्याच्यामध्ये ठरवू शकतात. तर अशा प्रकारे हे अनेक कायदे आहेत महिलांसाठीचे की जे महिलांना फार उपयोगी पडू शकतात. आणि याचबरोबर अजून काही प्रश्नांची म्हणजे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. कोणाचे कमेंट्सच्या सेक्शनमध्ये प्रश्न नाही दिसत आहेत. सगळ्यांनी फक्त हिंदीमध्ये मागणी केलेली आहे कि हिंदी में कहते तो अच्छा होता. तो थोड़ा मैं हिंदी में बता दूंगी कि ये जो महिला विषयक कायदे हैं, अभी कल महिला दिन हम सेलिब्रेट करने वाले हैं. तो ये महिला दिन क्यों है? महिलाओं को एक ही दिन सेलिब्रेट करना है, बस वही एक ही दिन महिलाओं के लिए है. तो ऐसा नहीं है, हमको 365 दिन महिलाओं के लिए सेलिब्रेट होना जरूरी है. आज हमारी महिलाएं कहीं भी पीछे नहीं है. हमारी महिला आर्मी, नेवी जैसे और एयरफोर्स जैसे जो कठिन से कठिन माने जाते हैं ऐसे डिपार्टमेंट्स है, तो वहीं तक आज हमारी महिलाएं पहुंच गई है.
और कल ही हमने एक ऐसा फोटो वायरल होते हुए देखा है कि इंडियन नेवी की जो कोई बोट गई हुई है कल, तो उसमें पूरा स्टाफ जो था, तो महिला दिन के अवसर पर पूरा महिला स्टाफ वो जहाज पे रखा गया। तो ये नेवी के जो मिनिस्टर थे, ये उन्होंने उनको बधाई दी थी और उन्होंने झंडा फहरा के उनको बधाई दी थी। और ये जो महिलाएं थी, पूरा स्टाफ वो जहाज पे महिलाओं ने उसका सूत्र संचालन किया है। तो इस तरह से महिला दिन के अवसर पे ऐसे अनेक अच्छे अच्छे उपक्रम अभी आ रहे हैं। लोग जागरूक हो रहे हैं कि महिलाओं को भी हक मिलना चाहिए। ये अभी मानने लगे हैं कि महिलाएं आज कहीं भी पीछे नहीं है। जैसे रेलवे ट्रेन चलाना, एक्सप्रेस ट्रेन चलाना, ये भी आज महिलाएं कर रही है। पायलट्स तो बनी रही है महिलाएं, विमाने उड़ा रही है। तो हर एक क्षेत्र में महिला आगे है। तो महिलाओं को जैसे ऐसे पब्लिक लाइफ में आ गई है, तो उनके लिए फिर नए नए जैसे तकलीफें बढ़ती गई है। जिस प्रकार से गुने घटने लगे हैं, तो इस प्रकार से नए नए कानून भी लाना जरूरी हो गया था। और इसीलिए जैसे मैंने चर्चा की थी सेक्सुअल हैरेसमेंट एट वर्क प्लेस, क्योंकि आज हम देखें तो हर एक घर की महिला आज नौकरी करने लगी है और उनकी संरक्षण की जिम्मेदारी भी सरकार ने उठाई है ये कानून बना के, कि जो भी काम नौकरी के जगह पे उनको तकलीफ होती है, कोई सेक्सुअल हैरेसमेंट हो रहा है, तो उसके लिए उनको ये कायदा अंतर्गत वो जो कमिटी होती है, जहाँ पे 10 से ज्यादा कर्मचारी काम कर रहे हैं एखादे संगठन में या कोई एम्प्लॉयमेंट की जगह पर, तो वहां पे वो कमिटी बनाई जाएगी और वो कमिटी के सामने वो कंप्लेंट रखी जाएगी और कंप्लेंट जांची जाएगी कि वो सही है या गलत है, और उस प्रकार से वो पीड़ित महिला को न्याय दिलाने में ये कानून सहायता करेगा। उसी प्रकार है कि जो मैंने घरेलू हिंसाचार के बारे में बात कही है कि अनेक महिलाएं घरेलू हिंसाचार की शिकार होती है। तो घरेलू हिंसाचार ये सिर्फ मारना पीटना ऐसा नहीं है। हमारे सामने घरेलू हिंसाचार बोलेंगे तो एक ही दिमाग के सामने आता है कि औरत को उसका पति दारू पी के मारता है, पीटता है, पैसा नहीं देता है, बस यही पिक्चर अपने सामने आता है। तो ऐसा नहीं है, उससे भी ज्यादा बहुत ही वास्ट ये कानून है और बहुत ही अच्छा कानून है महिलाओं के लिए, कि महिलाओं को इसके अंदर बहुत अच्छा संरक्षण मिलता है कि अगर वो महिला को रहने का जगह नहीं है, अगर पति निकाल देता है या ससुराल के लोग उनको निकाल देते हैं, तो बच्चों के साथ अगर है वो महिला और पढ़ी लिखी नहीं है, नौकरी करने वाली नहीं है, तो उसके हाथ में पैसा नहीं है, आर्थिक स्वायत्तता नहीं है, तो इस बार महिला कहाँ जाएगी। तो ये कानून के तहत वो महिला न्यायालय में अगर दाद मांगती है, केस फाइल करती है, तो ऐसी महिला को वहां से पति की तरफ से मुआवजा देने की, हर महीने उनको मेंटेनेंस की अमाउंट, मतलब उनको घर चलाने के लिए या बच्चों को खाना खिलाने पिलाने के लिए, उनका एजुकेशन के लिए, मेडिकल के लिए, इन सभी चीजों के लिए जो भी डे टू डे लाइफ में हमें लगने वाली चीजें हैं वो लाने के लिए वो पैसों की, मतलब उसे मेंटेनेंस कहा जाता है, वो हर महीने देने की ऑर्डर कर सकते हैं न्यायालय। और उसी तरह से उसे रहने का भी अधिकार है। तो पति का जो घर है उसी के अंदर, भले वो घर छोटा हो मगर पार्टीशन करके उसे अलग से उसी घर में भी रहने का अधिकार मिलता है। और वो घर में एक साथ में रहते हुए कानून न्यायालय ऐसे भी आदेश दे सकती है कि वो एक साथ अकेले घर में एक ही घर में रह रहे हैं, तो उनको मारना पीटना बंद करना चाहिए। अगर पति मारना पीटना शुरू ही रखता है तो न्यायालय फिर से कड़क उस पर कार्रवाई करेगी और वो पति को सजा हो सकती है। तो इस प्रकार से मैंने बहुत सारे जो भारतीय दंड संहिता है उसके भी प्रावधान जो है, सेक्शंस है, उनके बारे में भी बातें की है कि कहाँ कहाँ महिलाओं को कौन से सेक्शंस में मदद मिल सकती है। और हर तालुका प्लेस में महिला तकरार निवारण समिति की स्थापना की गई है और वहां पे भी महिलाएं अपनी जाके तकरार दे सकती है। महिलाओं को लगता है कि अगर मैं सीधा कोर्ट में कैसे जाऊं, क्या तो मुझे कोर्ट में केस करने के लिए वकील की फीस देने के लिए पैसे नहीं है। तो यहाँ पे जैसे मैंने बताया कि नालसा की तरफ से मनोधैर्य स्कीम के तहत पीड़ितों को पैसे मिलते हैं, तो उसी तरह ये विधि सेवा प्राधिकरण जो है, तो हर एक तालुका कोर्ट में उसका एक दफ्तर होता है, कार्यालय होता है, वहां जाके ये पीड़ित महिला सहायता मांग सकती है और वो दफ्तर से उन्हें एक वकील दिया जाएगा जो आपका पूरा केस फ्री में चलाएगा।
एक पैसा ही आपको देने की जरूरत नहीं है। ऐसा विधि सेवा प्राधिकरण का ऑफिस में जाके आप फॉर्म भर सकते हो। कोई भी महिला हो, कोई भी जाति की हो, कोई भी, उसे फर्क नहीं पड़ता है, सिर्फ वो महिला है। इस दृष्टि से कानून कहता है कि महिला को ये सुविधाएं कानून देती है और उनको फ्री में वकील दिया जाएगा। पर अगर आपको केस नहीं करनी है या कुछ काउंसलिंग करके आपको आपका जो ससुराल के साथ का मन मुटाव है वो भी सुलझाना है, तो भी ये दफ्तर में आप चाहेंगे विधि सेवा प्राधिकरण के, तो वहां पे भी आपको ये सहायता मिल सकती है। कल्याण न्यायालय की तालुका विधि सेवा समिति है और थाने जिला की जो विधि सेवा प्राधिकरण है, वहां पे मैं पैनल एडवोकेट करके काम करती हूँ। तो वहां पे हम ऐसे बहुत सारे जेल के कैदियों को मदद करते हैं जिनको वकील का फीस का पैसा नहीं दे पाते हैं, या तो जिनके रिश्तेदार ही आते नहीं है, उनको मालूमात नहीं है कि वो जेल में है। ऐसे कैदियों को भी बाहर निकालने का काम हम करते हैं। उसी तरह से एक कानून भी है इटपा, इमोरल ट्रैफिकिंग प्रिवेंशन ऑफ, से ये है कि जिसमें अमानवीय वाहतुक प्रतिबंध कायदा बोलते हैं। उसमें ऐसा होता है कि जो बच्चियां बेची जाती हैं, ये देह व्यापार के धंधे में डाली जाती है, तो उनके वो जो पीड़ित महिलाएं होती है, जहां से उनको रेस्क्यू किया जाता है, ऐसी महिलाओं को भी हम सहायता करते हैं। और कल्याण न्यायालय में हमें ऐसा एक दफ्तर दिया गया है कि वहां पे ऐसी पीड़ित महिलाओं को जो पोक्सो अंतर्गत, मतलब 18 साल के नीचे के बच्चे बच्चियां हैं, तो उनके लिए हम सहायता करते हैं। और ये जो पीड़ित महिलाएं हैं, जो देह व्यापार में फंसी हुई महिलाएं हैं, उनको भी हम सहायता करते हैं। तो कोई भी स्त्री हो, वो कोई भी आर्थिक परिस्थिति से हो, तो उनको ये मदद फ्री में मिल सकती है। और ये कानून का प्रावधान है, उसको लीगल सर्विसेज एक्ट के तहत ये सर्विस फ्री में मिल सकती है। जैसे जेल के बंदियों को भी ये सर्विस फ्री में जेल से मिल सकती है। तो अगर आपका कोई रिश्तेदार जेल में है या आपको फीस नहीं परवड़ती है, तो आप जरूर आपके नजदीक के तालुका न्यायालय में जाके, और या तो जहां पे भी केस दर्ज हुई है, तो वो एरिया के न्यायालय के दफ्तर में जाके जरूर ये मदद आप मांग सकते हो। अंशु कुमार मौर्य का एक कमेंट है कि ये जो भी सहूलियतें महिलाओं को दी जाती है, उसका वो दुरुपयोग कर रहे हैं या तो गलत फायदा उठाते हैं, तो उनके लिए क्या करना चाहिए। तो ये बात भी सही है कि जैसे ये महिलाओं को उनके संरक्षण के लिए जो कानून बनाए हैं, उनका गलत इस्तेमाल भी होते हुए देखा है। जैसे मैंने बताया, डाउरी प्रोहिबिशन एक्ट है कि जो हुंडा के मतलब जो दहेज लेते हैं, उनके खिलाफ ये कानून है। तो इसका बहुत ही गलत फायदा उठाया गया है। वो कलम 498A जो बहुत फेमस हो गया है, कुछ भी हो जाए, थोड़ा सा झगड़ा जो हो गया है, तो लड़कियां, महिलाएं उठ के सीधी पुलिस स्टेशन चली जाती थी। और शुरुआत में तो ऐसा होता था कि अगर एक महिला ने पुलिस स्टेशन में जाके तकरार दे दी है कि मुझे मेरे पति ने, मेरे सासू ने, ससुर ने प्रताड़ित किया है, ननंद है, देवर है, देवरानी है, जेठानी है, सबको नाम दे दिया, तो पुलिस उनको पकड़ के लेके जाती थी और बाद में फिर उनको जामीन कोर्ट से करवाना पड़ता था। मगर बाद में सुप्रीम कोर्ट के ये ध्यान में आया कि ये कलम का बहुत गलत इस्तेमाल हो रहा है, तो कहीं ना कहीं उसे प्रतिबंधित करना चाहिए। इस वजह से सुप्रीम कोर्ट ने पुलिसों को आदेश दिया था कि वो तुरंत ससुराल के लोगों को न पकड़े। जैसे ही कोई महिला तकरार दाखिल करने आती है, तो तकरार जरूर ले वो महिला की, मगर सामने वाले जो भी ससुराल के लोग हैं उनको बुलाया जाए, उनसे पूछताछ की जाए। और अगर पुलिसों को लगता है कि जरूर इसमें इन लोग का हाथ रहा है ये गुनाह करने में, तभी वो उनको पकड़ सकती है और फिर उनको जेल में डाल सकती है और न्यायालय के सामने ला सकती है। मगर उसके बाद में सुप्रीम कोर्ट को और भी जरूरत महसूस हुई कि कहीं ना कहीं पुलिस मैनिपुलेट होके भी ऐसे केसेस कर रहे हैं। तो सुप्रीम कोर्ट ने समिति गठित की कि हर एक तालुका लीगल सर्विसेज अथॉरिटी के अंडर एक 5 व्यक्तियों की समिति बनाई, जिसमें एक वकील रहेंगे, एक काउंसिलर रहेंगे और PLVs रहेंगे और एक मेडिकल ऑफिसर, रिटायर्ड मेडिकल ऑफिसर, या ऐसे 5 जनों की समिति बना के जो भी तकरार दाखिल होती है पुलिस स्टेशन से, तो वो हर एक पुलिस स्टेशन ने न्यायालय में आके उसकी एक कॉपी देनी है और ये समिति के सामने रखनी है। फिर ये समिति वो तकरारदार महिला को बुला लेगी और सामने से जो ससुराल वालों को उसने ये किया है, नाम दिया है,
तो ऐसे लोगों को भी बुलाया जाता है, एक एक करके उनके सबके स्टेटमेंट रिकॉर्ड करते हैं ये समिति, और ये कमेटी का रिपोर्ट देना पड़ता है हर एक केस का, और वो कमेटी का रिपोर्ट कोर्ट में देने के बाद फिर वो डिसाइड किया जाता था कि इसमें तथ्य है या नहीं है, और तभी जाके ससुराल के लोगों को अरेस्ट किया जाता था। तो ये कानून का, जैसे मैंने बताया, पोक्सो कानून है या महिलाओं के लिए जो कानून है, रेप का जो कलम है, वो उसका बहुत गलत इस्तेमाल होते हुए भी हमें दिख रहा है। हम जैसे न्यायालय में काम करते हैं तो ऐसे कभी कभी हमारे ऑफिस में भी महिलाएं आ जाती है कि मैडम मेरी सास ने ऐसा मेरे को ये किया है ना, मुझे बहुत खुन्नस है, मेरे को सास को ना बराबर कुछ तो सिखाना है, तो मतलब धडा शिकवायचा आहे क्यों, या तो कुछ खुन्नस निकालनी है। इस वजह से भी झूठी तकरारें दाखिल करने के लिए या झूठी केस करने के लिए बहुत सारी महिलाएं हमारे पास आती है, मगर हम ऐसी महिलाओं को समझा के वापस भेज देते हैं कि इस तरह से हम झूठी गलत केसेस नहीं लेंगे। मैं तो एटलीस्ट मेरी तरफ से ऐसे केसेस नहीं लेती हूँ, और ऐसे महिलाओं को समझा के भेजने का काम करती हूँ, या तो फिर काउंसलिंग के लिए उनको रेफर करती हूँ कि आपको काउंसलिंग की जरूरत है। इस तरह से हम ऐसी सहायता करते हैं। और ऐसा नहीं है कि हम महिला है और महिला के कानून के बारे में बात कर रहे हैं तो हर एक मर्द इसमें गुनहगार ही है, ऐसा नहीं है। अनेक मर्दों को अभी इसमें प्रताड़ित होना पड़ रहा है, और बहुत सारे पुरुष ऐसे हमारे पास आके बोल रहे हैं जैसे महिलाओं के लिए कानून है वैसे हमारे मर्दों के लिए कोई कानून नहीं है क्या। ऐसे कानून बनाने के लिए आप जैसे कायदे पंडितों की जरूरत है कि आप आगे जाके बात करो पुरुषों की तरफ से, और पुरुषों के लिए भी कानून बनाओ, क्योंकि बहुत बार ऐसा होता है कि हमेशा स्त्रियां नहीं ये होती प्रताड़ित होती, तो पुरुष भी प्रताड़ित होते हैं महिलाओं से, मगर ऐसे उनके पास कोई कानून नहीं है कि वो जाके उसकी तकरार दाखिल कर सके। तो इसीलिए मेरी आप सभी से, जो भी सुनने वाले हैं, उनको विनती है कि आप इस प्रकार के जो अपने लिए कानून बनाए हैं महिलाओं के लिए, तो उसका गलत इस्तेमाल न करें। अगर सच में आपको तकलीफ है, जेन्युइनली आपको केस करनी है, जेन्युइनिटी है, तो ही आप केस करो, अदरवाइज हम सब का काम बढ़ाओ। पुलिस का काम बढ़ता है, न्यायालय का काम बढ़ता है। आज हम एक तरफ चिल्लाते हैं कि न्याय नहीं मिलता है, क्यों नहीं मिलता है? केसों की भरमार है। आज जो मैंने बताया कि जो घरेलू हिंसाचार के केसेस है वो भी बहुत झूठे केस दाखिल हो रहे हैं। रोज के इतने गड्ढे बढ़ रहे हैं न्यायालय में कि जज भी क्या कर सकते हैं। दिन में हम लोग बोर्ड देखते हैं तो 150-200 के ऊपर बोर्ड चला जाता है, तो एक न्यायाधीश बैठ के इतना सारा निपटारा नहीं कर सकता है। तो कहीं ना कहीं मीडिएशन का भी एक आप सहारा ले सकते हो। हर एक न्यायालय में अभी ऐसे मध्यस्थी केंद्र भी चालू है कि जहां पे आप जाकर आपके जो भी है तकरार एक दूसरे के खिलाफ, तो वो सुलझा सकते हो। ऐसा नहीं पति पत्नी के ही सिर्फ तकरार होते हैं, कभी कभी आपका प्रॉपर्टी को लेके झगड़ा होता है, या तो आजू बाजू वालों के साथ में झगड़ा होता है। तो ये सब प्रकार के प्रकरण उधर जाके आप सुलझा सकते हो मीडिएशन सेंटर में जाके, और इस तरह से आप कानून एक अच्छे नागरिक बन सकते हो और कानून को सहायता कर सकते हो। आज मैं एक बार फिर से सभी महिलाओं को महिला दिन की शुभेच्छा देती हूँ, और आज जो मुझे बात करने का मौका दिया, आप सबको बहुत कम समय में ज्यादा से ज्यादा मैंने महिलाओं के बारे में जो कानून है बताने की कोशिश की है। तो मुझे लगता है कि सहज तरीके से मैंने समझाने में मैं कामयाब हो गई होंगी। तो मैं फिर से एक बार मर्जी संगठन के गायकवाड़ साहब का मैं आभार व्यक्त करती हूँ, और मर्जी संगठन के सभी सदस्यों का आभार व्यक्त करती हूँ। धन्यवाद।